आज सकाळी थोडं उशिरा उठून ब्रह्मांड नायकाला नमस्कार केला आणि आपला गंध वगैरे लावून छान छान देवपूजा केली. इकडं बायको अत्यंत मेहनतीने इडली बनवत होती. नंतर तेलात जिरा आणि कढीपत्त्याला नाचवून चटणी बनवली. तोपर्यंत मी श्रीमद भगवद्गीता वाचायला घेतली. त्यात भगवंत म्हणतात, जीवात्मा एका देहातून दुसऱ्या देहामध्ये देहांतर करीत असतो आणि त्याचे वर्तमान शरीर तथा वर्तमान कर्मे ही त्याच्या पुढील शरीराची पार्श्वभूमी असते. गीता वाचून झाल्यावर लेकीसोबत छान छान इडली खायला घेतली. आज लहान झालेल्या पप्पाला लेकीने स्वतःच्या हाताने अशी इडली भरवली. परत असं केल्यावर लेकीचा नंबर आल्यामुळे तिने असं खाल्लं आणि मला म्हणाली, पप्पा थांब. नंतर सूर्यदेवाला म्हणलं, लवकर ये, आम्हाला पाया पडायचंय. मग त्याला असा पा देऊन मी लेकीचा गोड पा घेतला आणि काम असल्याने सुट्टीच्या दिवशी ऑफिसला गेलो. घरी आल्यावर पाहिलं तर गाजर स्वस्त झाल्यामुळे बायको मस्त गाजराचा हलवा बनवत होती. इकडे दमलेल्या बापाची लेक कशी मालिश करत होती. बाकी काय, चालायचंच नाही का.